सो नमस्कार मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज मी खूप एनर्जेटिक फील करतोय. टायटल आणि थंबनेल वगैरे सगळं बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ आणि आजचा व्लॉग कशाबद्दल असणार आहे. सो मी आणि आपली गाडी रेडी आहे. आपण चाललो आता ट्रेकला. काय असणार आहे पुढे आपण गाडीवरती जाता आता बोलूच. फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग. आणि दिवाळी येत आहे, सो सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी करतो. आणि मी आणि माझे मित्र आता फ्रेंड्स लोक चालले आहेत, ते येत आहेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जर आपण 4चं टायमिंग दिलं तर 4 वाजता येतो. ते अजून आले नाहीत. सो चला आजच्या ब्लॉगला चालू करूया. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्याला जास्त सपोर्ट भेटेल. ठीक आहे, आता आपण निघतोय. प्रॉपर वॉश वगैरे केलेली आहे गाडी. हेल्मेट वगैरे सेटअप रेडी झालेलं आहे. त्यांची याची वाट बघायची. आणि काय माहिती आहे का, आज आपण ही गाडी का काढतोय. फर्स्ट ऑफ ऑल चांगलंच झालं ही गाडी काढतोय. आणि आपल्याकडे थोडं लगेज आहे आणि आपल्या बाईकवरती टॉप बॉक्स नाही आहे. सो जे काय असेल ते हे डिक्कीत टाकले मी स्कूटीच्या. आणि मला आधी बोलला एक पोरगा की सफारी बुक केले, तू ये. ठीक आहे. आणि एकदम एंड मोमेंटला सांगतो की आम्ही मस्करी केली, आपल्याला बाईक काढायचे. आणि मी बाईकला चेन ल्यूब नाही केले किंवा काय नाही. बाईक तशीच आहे आतमध्ये, जास्त दिवस चालवली नाही. सो मी स्कूटी घेतली. चला लास्ट मंथमध्ये सर्व्हिस झाले. आता आपल्याला जरा भेजायची पण सर्व्हिस करूया आणि जरा फ्रेश फील घेऊया. चला भेटतो तुम्हाला पुढे गाडीवर. सो मित्रांनो, आता पोरं आलेले आहेत इथे, बघू शकता. हाय करा. आणि हाच तो चेहरा आहे ना एवढा. मला बोलतो सफारी बुक केली, सफारी बुक केली. आणि एंड टायमर सांगतो की आपल्याला बाईकने यायचं आहे, त्यामुळे आपल्याला ही गाडी काढावी लागली. आणि सामान पण आहे, सो डिक्कीत आपल्या राहिले. भावा तुला सलाम आहे. पहिली गोष्ट म्हणजे सफारी करूया पण नेक्स्ट टाइम करूया. तुला सलाम आहे माझ्याकडून ना का. 21 तोफांची. आता पहिला स्टॉप कुठे घ्यायचा आपण? स्टॉप कुठे घेऊ? मानपाडा पेट्रोल भरायला. पेट्रोल मानपाडा ना, पेट्रोल पंप. चला फर्स्ट स्टॉप घेऊया आणि बोलूया तुमच्याशी पुढे. सो गाईज आता पेट्रोल भरून आपण निघतोय. फुल झालेली आहे गाडी 299 मध्ये. आणि बाकीचे पण तिकडे पेट्रोल भरत आहेत. आणि हा बघा, हा आहे ना, हा सफारी आणणार होता. ये मैं क्या बोल रहा है. अभी है ना डायरेक्ट हाईवे पे बाहर निकलेंगे. ठीक है, फिर उसके बाद है ना हल्का कुछ तो साउथ इंडियन नाश्ता करेंगे. हाँ इडली हल्का हल्का, फिर निकलेंगे. बरोबर ना भाऊ? येस, जेणेकरून आपण एनर्जेटिक राहू जरा जायला. हे आणि मी काय बोलतो माहिती तुला, हा जो प्लॅन आहे ना तुझा, तो खरंच सफारीमधून जाण्यासारखं आहे बाबा. कारण की आता आपण जाणार गाडी चालवत, तसं नाही उलट्या साईडला. हे ना अजून चावी मला पण येत ना. कोई आदत नहीं है ना चलाने की. एक्चुअली अभी अपन गाड़ी चला के जाएंगे, उधर चढेंगे उतरेंगे, आपले वाट लागणार. ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. सोमवारी मस्त महादेवाचं दर्शन घेतलं असतं, तिथे आराम करून निघालो असतो. एनिवेज जाऊया आता. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग बेसिकली ट्रेकिंग बद्दल असणार आहे. मी आणि माझे 4 मित्र आणि आता निघालो आहोत नाशिकच्या दिशेने. स्ट्रेट आउट नाशिक हरिहर फोर्टला आज आपण चाललेलो आहोत. आणि पुढे खूप मजा येणार आहे. आज मी खूप एनर्जेटिक फील करतोय. आणि हा आपण सकाळचे 5 वाजता निघालेलो आहोत. पेट्रोल फुल केलं गाडीमध्ये आणि आता आपण नाशिकच्या दिशेने निघालेलो आहोत. हरिहर फोर्टला ट्रेकिंग होणार आहे आज आपली. सो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मी भावांना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. जर ब्लॉग नवीन पाहत असाल, तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. आणि भावाला तुमचा सपोर्ट दाखवा ना मेरी जान. आता आपण सिटीमध्ये आहोत, जरा हायवेला बाहेर पडूया, मग तुमच्याशी मी बोलतो. तब तक के लिए चुम्माना मेरी जान तुम सबको. ठीक आहे, बांधिलकी का विषय भेटूया नंतर. चला. तर मित्रांनो, आता आपण हायवेला बाहेर पडलेलो आहोत. आणि गुगल मॅप्स माझ्यासोबत नेहमी असा खेळ खेळतो ना, सिरियसली मॅन. म्हणजे एक रॉंग रूट आम्हाला दाखवतोच, त्याच्यानंतर आपलं जातं आपल्या सरळ दिशेला. आणि आता आपण निघालेलो आहोत हायवेवर. सो मी खूप एक्सायटेड आहे, तुम्हाला सांगतो मी. कारण की हरिहर फोर्ट मी हा नेहमी रील्सवरती बघितलेला. आणि ॲज अ हिंदू, ॲज अ मराठा
मी खूप आवडीने तिकडे म्हणजे जाणं इच्छितो. सो आज आपलं जाणं बनतंय तिकडे माझ्या मित्रांसोबत. आता तर काही दिसणार नाही, सर्व काळोख आहे. जसं सकाळ होईल ना तो व्ह्यू तुम्ही डायरेक्ट बघा. तोपर्यंत आम्ही हा डिस्टन्स कव्हर करतो थोडा आणि चिलमध्ये रिलॅक्समध्ये जातो. जसं थोडी उजेड आला, सकाळ झाली थोडी, त्याच्यानंतर आपण ब्लॉगमध्ये भेटूया भावंड पुढे. आणि आम्ही एक रॉंग रूट मारलेला. आता परत आता मी रिटर्न मारून आलेलो हायवेवर. मला ॲक्च्युली माहिती होतं, पण गुगल मॅपच्या भरोशावरती जरा कन्फ्युजन झालं आपल्याला. सो चला भेटू तुम्हाला. जरा उजेडू दे काय बोलतात त्याला, थोडं सूर्य येऊ दे वरती, त्याच्यानंतर मला भेटतो. तोपर्यंत आम्ही हा डिस्टन्स कव्हर करतो. ठीक आहे मित्रांनो, आमच्यासोबत आता काय होतं ना आम्हाला काहीच माहिती नाही. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तिथे बेलगाडी केली, तिथे चुकलो. मला माहिती आहे रस्ता कोणता आहे, तरी आम्ही चुकतोय का माहिती नाही काय झालं भावांनो. आणि नाशिक ओल्ड रस्ता जो आहे, जुना रस्ता हायवे, तिकडे मला माहिती आहे की हाच रस्ता आहे आणि मी जाऊन आलोय त्र्यंबकेश्वरला जायचा. आणि आम्ही घुसलो समृद्धी महामार्गाला आणि आम्ही कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर गेलो पुढे टोल लागला आम्हाला. तिथे एका साहेबांना विचारलं की असं असं आहे, आपण चुकून घुसलोय, आम्हाला एक्झिट सांगा. तर ते बोलले नाही, ते एक्झिट वगैरे काय नाही, युटर्न मारा, तुम्हाला जावं लागेल असं असं. आता मी एवढे युटर्न मारले आणि आलोय. म्हणजे 20 किलोमीटर 15 ते 20 किलोमीटर जाणं, 15 ते 20 किलोमीटर येणं, असं आमचा आता सीन झालाय. आणि आता आम्ही पण ओल्ड रस्त्याला लागलेलो आहोत आणि चाललोय. भाई हवा टाईट झालेली. मला समजतंय की आपण घुसलो चुकीचं, पण काय समजलंच नाही. आम्ही जात गेलो बोलू बघू जे काय होईल ते होईल पुढे इच्छा गावात. आणि तिकडे शेवटी भेटलंय हवलदार आपल्याला, पोलीसवाले. आणि मग आपण जरा कन्व्हिन्स केलं आणि ते बोलले रिटर्न मारा, तुम्ही रिटर्न जावं लागेल, कारण की इथून डायरेक्ट इगतपुरी बाहेर, इथे एक्झिट नाहीये तुम्हाला. सो मग आम्ही आलो परत जुन्या रस्त्याला लागलो. आणि आता मेश वाला जे मी घातले ना, मेश आहे ना याला प्रॉपर ब्रेथेबल, सो आता मला थंडी वाजते इथे. चला आता याचे असे प्लॅन असतात. आणि गुगल मॅप चुकतोय, मला काही कळलंच नाही. एवढा घाण एक्सपिरियन्स आहे ना सकाळी. बट एनिवेज जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ओके बिलचं आणि मग चलो बे एन्जॉय करू. तर मित्रांनो, आता आपण एका हॉटेलला थांबलेलो आहे जरा नाश्ता करायला. आणि आता जास्त नाही, आय गेस 35 to 45 किलोमीटर राहिले असेल. आणि आता मागे जरा जाऊया, पेटपूजा करूया आणि थोडं रिलॅक्स होऊन निघूया पुन्हा एकदा. आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या मागे मित्रपरिवार बसलेले आहेत. तुम्हाला दाखवतो एक सेकंड. हे बघा, आपण नाश्ता ऑर्डर केलेला आहे. तोपर्यंत सर्व चार्जिंग लावलेलं आहे. कॅमेरा चार्जिंग होते की नाही, होतोय. सचिन काय खायगा, काय खाणार पोहा खाणार आहे. हे पण पोहे वाले, इथे मेदूवडा. तू खरं खातोय? हा, याने ऑर्डर दिली. आणि एक आठ भात पण चालेल. व्हेज चॅनल आहे आपला, व्हेज चॅनल आहे. मग केला पाऊस झालेला आपल्याला. सुधरा रे सुधरा. चला म्हणून सॉरी, दाखवायला विसरलो. आता एवढंच बोललो आहे. आणि आता आपण निघतो इथून खाल्ल्यावर. सो पोहे के साथ एक कॉफी क्या बोलते सचिन? एक नंबर, मजा आ गया ना. एकदम पोहे कसे होते? पोहेसोबत एक स्ट्रॉंग कॉफी आणि डायरेक्ट नॉनस्टॉप हरिहर फोर्ट डायरेक्ट. चला एक घूट मारू, मस्त एअरफोन लावूया कानाला आणि डायरेक्ट गाडी सुसाट नॉनस्टॉप डायरेक्ट मग हरिहर फोर्टच्या पायथ्याशी भेटू. तर मित्रांनो, आता जे आपलं निघायचं टायमिंग झालेलं आहे, आता आपण निघतो इथून.
नाश्ता वगैरे प्रॉपर झाला आपला आणि इथून आता आपण कल्टी घेऊया ताबडतोब आणि आता डायरेक्ट नॉनस्टॉप आपल्या डेस्टिनेशनवर निघायचं आपल्याला. ठीक आहे, तर चला भेटूया तुम्हाला आपण जरा इथून निघून. वॉल्वो मर्सिडीज ऑडीवाला एक्स20 स्विफ्ट डिझेल गाडीवाला. वॉल्वो मर्सिडीज ऑडीवाला एक्स20 स्विफ्ट डिझेल गाडीवाला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंढरी शेत पडके वेगळवाला बिनगड छगडेवाला. बॉय खाली भावानं धरण आहे, खाली धरण आहे, या साईडला खाली धरण आहे, मज्जा येणार आहे. आणि हा अप्रतिम असा रोड आहे. घाटात आपण चाललेलो आहोत आपल्या स्कूटीवर. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. पंढरी शेठ पडके बिगरवाला बिनजोड छगडेवाला. इथे एक फोटोशूट होऊन जाऊ दे जरा, छोटासा, छोटा मोठा थोडासा, छोटा मोठा थोडासा फोटोशूट होऊन जाऊ दे. हे बघा मित्रांनो, धरण तुमच्या समोर, अप्रतिम, वाव, एक नंबर. आणि खाली महादेवाचं मंदिर आहे. आता मग जाऊया तिकडे आणि दर्शन घेऊया आधी. चला जरा आता आपण फोनने शूट करूया. आधी आपण दर्शन घेऊया महादेवांचं. आज मंडे पण आहे आणि मंदिर भेटलं आपल्याला. शेवटी मनात इच्छा असेल तर देव त्याच्या इथे बोलवतोच आपल्याला. काय बोलतो बाबा? आणि ते झालंच सिद्ध. चला आता आपण पाया पडूया, दर्शन घेऊ आणि इथून निघूया. आता आपल्याला एक असं मंदिर सापडलं नाही इथे. म्हणजे आम्ही पुढे थांबलेलो फोटोशूट साठी, पण मी इथे मला फक्त एवढंच दिसला हा स्पॉट, तर बोललो इथे एक फोटो काढूया. पण त्यानंतर मी जरा अजून पुढे आलो तर आपल्याला बघा महादेवाचं मंदिर भेटलं. आणि आज एकतर मंडे पण आहे. सो आम्ही नाश्ता जेव्हा करत होतो ना तेव्हाच विचार केला की आधी मंदिरात दर्शन घेऊया, पण पब्लिकला भूक लागलेली, खूप लांबून ट्रॅव्हलिंग होतं. सो आम्ही नाश्ता केला आणि आता आपण मंदिरात चाललोय.
दर्शन गेला आणि एकदम भारी आहे ना इथे सीन. तुम्हाला मी आता सीन दाखवता, तुम्ही हा सीन एन्जॉय करा. हे बघा, आम्ही तिकडे थांबलेलो मगाशी आणि मी ते हे फक्त एवढंच बघितलेलं. तर मी ना बोलवलं रिटर्न आणि बोललो या परत. आणि ते आपल्याला मंदिर भेटलं महादेवाचं. हे बघा, वाव. ते बोलतात ना, मनापासून श्रद्धा असेल तर देव त्याला आपल्याला घेऊन जातो त्याची. ते बरोबर अनएक्सपेक्टेडली आपण आलो इथे. चला जर पाया वगैरे पडतो आणि तुम्हाला बाकीचं दाखवतो. आता व्लॉग तर नाही करू शकत, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे नजारा पहा, काय सीन आहे इकडच्या लोकांसाठी. वाव. आणि तुम्ही पाणी सुद्धा बघा. हे बघा इथे टच आहे पाणी एकदम, आणि ट्रान्सपरन्सी बघा पाण्याची. वाव. आणि मला तर वाटते पावसात पूर्ण, अरे हे पावसामध्ये पूर्ण येत असेल ना पाणी ते वरती. हे बघ किती टच आहे. हे बघ ना खाली तर बघ. हे बघ गाईज, डेंजर. एकदम क्लिअर क्रिस्टल पाणी आणि धरण आहे. वाव. सफर एंजॉय करो, डेस्टिनेशन नहीं. सो अभी हम सफर एंजॉय कर रहे भाई. उधर फोटोशूट चालू आहे. फोटोशूट चालू आहे तिकडे. अप्रतिम असा व्ह्यू भेटलाय मित्रांनो, आणि एकदम मस्त वाटतं एकदम नेचरमध्ये असा व्ह्यू. डेंजर. नारळ फोडा, नारळ फोडा. मस्त आहे. कसं वाटतं सचिन माझा? झालं दर्शन तुझं? काय बोलशील 2 शब्द माझ्यामुळे? थँक्यू बिंक्यू असं काहीतरी बोल मला. मग कोणाला बोलतो? दोस्तला नाही बोलत ना मी, डॅडी आहे ना तेरा. पप्पा को भूल गया, ये डिलीट कर देगा. पागल है क्या ये? तो जाएगा अपने ब्लॉग में भाई. मित्रांनो, ते काका ते बघा तिकडे ना मासे पकडत ते बघा, आणि त्यांना भेटलाय मजबूत. तो बघा, ते बघा. तो इथे येतोय. हा, मग आपण तिकडे जाऊया ना, लवकर भेटेल आपल्याला. तो बघा कसला मोठा भेटलाय. जाम भारी. काका इथे आणताय का? एक नंबर. तो काकाने एकदम बादशाह मासा पकडलाय. तो बघा, ते बघा काका वरती. काय बोलताय? हा काय? वाव. सीनच केलं रे. कसला आहे बघा तो. आता काका पाण्यात चाललेत ते बघा. खूप मोठा मासा पकडलाय. ये इंस्टा पे स्टोरी के लिए निकाल ना सचिन. सीधे मोबाईल में पकड. तो बघ. अरे बाप रे, तो कसला आहे. एक नंबर, एक नंबर काका. डेंजर. थांब फाईट करतो नको जबड्यात हात घाल ना. थांब फुगू दे ना. घाल 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 धर. सोडू का दिला? थांब ना. काल नाही भेटला ना. काल नाही, आज भेटला. किती किलोचा आहे हो? किती किलोचा असेल? हा का, तेवढंच नाही. हे बघा. तो दोस्तों व्ह्यू देखो, किती भारी वाटतोय ना. च्या गावात मेंढ्या बघा, मेंढ्यात की गाय आहेत काय माहित. काय रस्ता आहे यार. गाय गहू म्हणतात आपले. एकदम गाव रे चायला. एकदम गाव वाईब. एकदम गाव वाईब आहे एकदम. वाव, किती सुकून आहे रे ह्या लोकांना. एकदम सुकून. वाव. मस्त यार. त्यांच्या
आपल्यासाठी नॉर्मल आहे. आपल्याला असं वाटतं की यार आपण इथे असं ठिकाणी राहिलं पाहिजे. विषय नाही मला चाललंय ते आपण आता एन्जॉय करूया. अरे ब्रेकर्स दिसत नाहीत यार, हे ब्रेकर्स दिसत नाहीत. तरी कुठे करू. आता आपण प्रॉपर गावच्या रस्त्याने चाललोय, प्रॉपर म्हणजे आतून. आपल्याला खूप काय नजारे बघायला भेटतील. सो तुम्हाला पण मी दाखवतो आता. आजच्या गावात स्पीड ब्रेकर्स दिसत नाहीत. वाव भारी आहे भारी. म्हणजे ते फोटोशूट तर झालाच पाहिजे यार. इथे एक फोटोशूट तर झालंच पाहिजे. बघा ना मित्रांनो, कसला डेंजर गाव वाटतोय. इथे आता फोटो काढतोच मी कडक मध्ये. तर मित्रांनो, आता 11:50 झालेले आहेत आणि आता आपण ट्रेकिंगला चालू केलेलं आहे. दुपारचे 11:50 झालेत आणि आम्ही सकाळी निघालेलो 4:30 वाजता. सो आम्हाला जरा रस्ता चुकलो, त्याच्यामुळे जरा वेळ गेला. नाश्ता पाणी केला, फोटोशूट वगैरे केले. जसं तुम्ही आपल्या फर्स्ट सिनेरिओमध्ये पाहिलं असेल, ट्रॅव्हलिंगमध्ये आपण खूप एन्जॉय केले. तर आता आपण हरिहर फोर्टची चढाई करतोय. ट्रेकिंग चालू झाले. तुम्हाला मी दाखवतो मागे हा गडाचा पूर्ण व्ह्यू आणि या गडाची माहिती मी तुम्हाला चालता चालता देईल वरती. सो फर्स्ट ऑफ ऑल, जर व्हिडिओमध्ये जर नवीन असाल, व्हिडिओ जर नवीन बघत असाल, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तुम्हाला हा मी एकदा गड दाखवतो, हरिहर गड. काय दिले, आर यू फिजिकली फिट? अरे विषय आहे का ब्रो? फिजिकली फिट म्हणजे फिजिकली दणकट आहे भाऊ तुमचा. टेन्शन कशाला घ्यायचं, फिजिकली फिट आहे. आणि हे बघा वरती बघू शकता, ट्रेक चालू होते, आपण पण चालतोय. चलो गाइज, मजा आने वाले बहुत. आणि ॲक्च्युली वरती गेलो ना तर मी तुम्हाला पूर्ण गडाची माहिती देईल. हरिहरगड जे नाशिकमध्ये, आणि आम्हाला असं एक्सपेक्ट होतं की आम्ही सकाळी सकाळी चालू करू, 7 किंवा 10 पर्यंत आम्ही चालू करू ट्रेकिंग. तर इट्स ओके, जे होतं चांगल्यासाठी होतं. चलो. मित्रांनो, हे बघा किती नॅरो स्पेस आहे आणि आपण चाललेलो आहोत वरती वरती वरती. हे बघा, आय थिंक हे खूप जास्त स्ट्रेट आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे काय झालं माहिती आहे का, खूप कठीण तर जात आहे पण आपल्यासाठी ठीक आहे. बिकॉज आपण
स्पोर्ट्स प्लेअर आहोत, एवढं तरी इझी आहे आपल्यासाठी. काय बोलतो वाट्या? तुझी गाण फाटते ये. चला चला आता इथेच फाटली आहे, तू ये. माझी नाही फाटली बाबा. सांगल तुला सांग. चल ना. सचिन हे गाली बिली मध्ये जरा रुक. गाली नहीं देने का. ऊपर ऊपर जाना है भाई. कम ऑन. ये थक गए देख. नहीं हवा टाइट. तुम्हारा वेट करा. हवा टाइट. चला अरे ये बनेंगे ट्रेकर. ये बनेंगे. चलो भाई हम तर गाइज आफ्टर 3 ऑपरेशन्स हा माझा फर्स्ट ट्रेक आहे. डायरेक्ट हरिहर गडावर. डायरेक्ट 3 ऑपरेशनच्या नंतर फर्स्ट ट्रेक. लेट्स सी हाऊ इज गोइंग. गाईज मागे व्ह्यू बघा. वाव मजा आली. कसं वाटतंय भाऊ? एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर. थकलास पण ॲडव्हेंचर फील होते का? ॲडव्हेंचर फील. दुःख फील होते. फर्स्ट ऑफ ऑल ब्लॅक नाही घालायचं कधी. उन्हात आहोत आपण आणि एवढं टेम्परेचरवर चाललोय. जास्त होतं. सफेद घालायचं. मी बघा बादशासारखं सफेद घालून आलो एकदम. काम 25 आणि हे बघा कावळा बनून आलाय. चला हा दमला. मी तर चाललो वरती. त्याच्यात धूर निघत असेल छातीतून. चलो आय एम फिजिकली फिट माय बॉय. भावानं जर मी नॉनस्टॉप गेलो तर न बसता. किती भारी ना. आपल्याला वरती जाऊन आराम तर भेटेलच. सो आपण जाऊया नॉनस्टॉप. चला. सो गाईज माझ्या मागे तुम्ही ट्रेक बघा. तो बघा तुम्हाला दिसत असेल. आणि आता परत दाखवतो एकदा. किती म्हणजे भारी तर वाटतंयच पण तेवढे डेंजरस सुद्धा आहे. कारण की पूर्ण जंगलाने घेरलंय. ठीक आहे पण तेवढं ते इंटरेस्टिंग पण आहे ट्रेक करायला. एकदम असं ॲडव्हेंचरस फील. आता आपण डायरेक्ट बघूया काहीतरी टाइमपास. काकडी वगैरे भेटते का मस्तपैकी. जरा आपली बॉडी हे होईल, हायड्रेट होईल. आणि वरती जाऊन तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो कसा असणार आहे. एकदम बघणार का अप्रतिम. ठीक आहे भेटतो पुढे. सो गाईज हा जो तुम्ही नजारा बघताय ना हा पूर्ण आपल्याला येताना लागला. हा पट्टा एवढा भारी ना. रस्त्याच्या बाजूने पाणी आणि एवढा अप्रतिम असा व्ह्यू. हे बघा. आणि हे बघा आपला रिअल ट्रेक हरिहरगड. इथे आपल्याला जायच्या वरती. चला न थांबता निघूया आपण. हे लोक तर थांबलेत. यांची झालं वाटतं हवा टाईट भाऊ लोकांची. आपण असे असे जरा पुढे जाऊया आणि बघूया हे किती वेळात येतात आपल्याला कव्हर करत. ठीक आहे मजा येईल ट्रेकिंगला. चलो. तर मित्रांनो आपण अजून वरती आलेलो आहेत. ऑलमोस्ट पोचलोच आहोत. नॉनस्टॉप आपण चाललोय. आता जर फोटो काढायला थांबलो तेवढंच. आता तुम्हाला हा व्ह्यू बघा आणि हा गड आठवा की हाच तो गड आहे जो तुम्ही बघितला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की एकदा तरी जायचं इथे. मी तुम्हाला दाखवतो. आणि पावसाळ्यात म्हणजे मेन खूप रिस्की आहे इथे यायला. कारण की डायरेक्ट छोटे पायऱ्या आणि वरती स्ट्रेट आहे. आता मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो आणि हा गड बघा एकदा. हा बघा हा गड तुम्ही नक्कीच एकदा रीलवरती बघितला असाल, कुठेही बघितला असाल, पण बघितला नक्कीच असाल. सो आता आपण जाणार तिकडे. तिकडून असं व्ह्यू आहे तो सुद्धा मी दाखवेल. आता आपण डायरेक्ट ते ट्रेक करू कारण की आपल्याकडे मोबाईल माउंट, हेड माउंट काहीच नाही. सो आपण डायरेक्ट आता ट्रेक करणार. त्याची व्हिडिओ नसणार आहे. हा व्ह्यू तुम्ही बघून घ्या. तसं तो ट्रेक आहे आपले छोटे छोटे पायऱ्या. त्याच्यावरती गेलो तर नंतरचा व्ह्यू दाखवेल मी तुम्हाला. आणि हा असा
पूर्ण नजारा आहे, बघू शकता. हा बघा, या साईडला सुद्धा बघा. आणि गडाचं नाव लक्षात ठेवा, हरिहरगड. चला आता डायरेक्ट तुम्हाला वरती भेटतो त्या पॉईंटला. सो गाईज मगाशी आपण तिथे होतो, आता आपण इथे आहोत, पोचलो आपण. कारण की माझ्याकडे हेड माउंट नव्हता म्हणून मी वरती येताना व्हिडिओ नाही काढली. आता हा, आणि माकड पण एवढे भयंकर होते ना, त्याने डायरेक्ट वेट वाईपचा बॅगेतून चैन उघडून त्याने प्लॅस्टिक काढले. कुरकुरे कुरकुरे मीन्स ते लाया काय बोलतात ते, भेळ. आणि आता हा ट्रेक आहे इथून पुढे. हा व्ह्यू तुम्ही एकदा ना एकदा बघितला सर रीलवर. हा असा कडा आहे इथून, इथून कडा आहे. इथून सिंगल सिंगल या का, इथून डायरेक्ट विषय खाली. इथून सिंगल सिंगल या रे. कस कोणाचा. सो मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही तर टॉपला आलेलो आहे. माझ्या मागे बघू शकता वरती मित्र परिवार आता इथे दर्शन घेतात. आणि माझ्या मागे ते बघा, आय होप तुम्हाला दिसत असेलच एकदम वरती. आता जास्त नाही, मोजून 10 मिनटं, ते पण इझी एकदम सर्वात. आणि एकदम टॉपला होता आपण. आणि ते बजरंगबलीचे शिल्प जे बोलतो आपण ते आपल्याला इथे भेटलेलं आहे. आता आपण दर्शन घेतले. तिथे महादेवाची पिंड आहे आणि तिथे नंदी आहे, पण त्याला हेड नाही आहे, डोका नाही आहे. तर तुम्हाला माहिती असेल त्याची हिस्ट्री. सो चला ते बघा, आता थोडंसं राहिलं आहे, तिकडे यायचं आपल्याला वरती. लेट्स गो बॉईज. जय बजरंगबली. नमो पार्वती पते हर हर महादेव. चलो कम ऑन. हा सीन बघा, डायरेक्ट स्ट्रेट आहे आणि खाली सपोर्ट काहीच नाही. लास्टला एंडिंगला सपोर्ट काहीच नाही, डायरेक्ट ओपन आहे. सो एकदम केअरफुली यावं लागतं. जे नवीन असेल, जे बिगिनर असतील ना, जे बिगिनर्स असतील, बिगिनर्स ज्यांना म्हणजे सवय नाहीच आहे किंवा फर्स्ट टाइम येत आहेत, त्यांनी इथे नका येऊ. आधी एकदम इझी ट्राय करा तुम्ही, नंतरला इथे या. हा कारण की हा थोडा पाहिजे भाई, नॉलेज पाहिजे ह्याच्यासाठी. मित्रांनो आम्हाला आय थिंक सर्वांनाच तिथे काय वाटलं नाही, पण जो हा ओके हा जो टॉपचा आहे थोडासा किती 5 मिनिटाचा पण नसेल ना, 2 मिनिटाचा ट्रेक आहे फक्त. हे बघा, हाच आम्हाला टफ वाटला, हा एवढा सर्कल तेवढाच टफ वाटला. आणि आता मला फोन आला, जरा मी फोनवरती एक सेकंड. हॅलो मित्रांनो, पाहू शकता आता आपण पूर्ण टॉपला आहोत. आणि माझ्या मागे व्ह्यू बघा यार, आणि मागे सुद्धा तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघा, एक नंबर. आणि आता जस्ट आपण इथे पोचलेलो आहोत, थोडा रेस्ट करूया. आणि फायनली आपण खूप म्हणजे असं ट्रॅक करून आलेलो, त्याचा आपल्याला खूप आनंद होतोय. कसं वाटतंय मित्रांनो? एक नंबर ना. सो मी हे फक्त ना इन्स्टावरती बघितलेलं, आणि जास्त मागे नको जाऊ, मी फक्त इन्स्टा आणि युट्यूबवरती बघितलेलं हा ट्रेक जो आपण मागाशी मी तुम्हाला दाखवला ना की आपण पायरी चढून जाणाऱ्यावरती तो. पण आज मला एका फ्रेंडच्यामुळे इथे यायला भेटलं, लकी आहे मी. सो आता तुम्हाला पुढे अजून माहिती पडेलच की आपण काय काय करणार आहोत. सो बने रहे इस ब्लॉग में. चलो अभी जरा हम फोटोशूट करते हैं, इन लोगों का, भाई लोग का अपने फोटोशूट करते, फिर उसके बाद थोड़ा वहाँ पर जाके कुछ तो खाएंगे, फिर आगे तो आपको पता चलने वाला है क्या होगा ब्लॉग में. बने रहिए. सो गाइज आपण आता फायनली हरिहरगडच्या टॉपला आहोत. मजा आली ट्रेकिंग करायला आणि खूप भारी वाटलं. सर्वात टॉपला जो पॉईंट आहे आपण तिथे आहोत, बघू शकता. आणि माझ्या मागे व्ह्यू आहे. सो ट्रेक कम्प्लीट झालाय, आता आपण घरी चाललोय, खाली उतरतोय, जरा काही खाऊया पिऊया आणि मग आरामात घरी निघूया. जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे, जय गडकोट. गाईज आता मी खाली उतरतोय. ठीक आहे, एवढं काय टफ नाहीये, पण भीती कसली वाटते माहितीये का? ते बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता, एकदम स्ट्रेट आहे. ते बघा, हाय करा, हाय करो भाई. इथे हाय कर, एकदम स्ट्रेट आहे. मजा तर येते भाई, एकदम थ्रिल ऍडव्हेंचरस, यायलाच पाहिजे तेच. आणि तुम्हाला आता पुढे दाखवतो मी, ज्याने हरिहर पाहिलं नाही त्याने काहीच पाहिलं नाही भाई. भाईला पटरी भाई, एकदम इतना खतरनाक खिलाडी बन के आया हो इधर गलत रास्ते से. तुझे आईच्या गावात भावा माझं कठीण आहे वाटतं. सचिन भाऊ आराम से आ सकते थे.
खाली एक ही पत्थर बड़ा बाकी सब छोटा. मैं इधर से चढ़ा था. कोण मी मी चाललो होतो इकडनं. मी इधर से चढा. ए सरळ ये तिकडनं. ये सरळ ये. येऊ काय हा ये. हे बाई इथून ना. हा ये. हा ये आता ये त्या खाची मधून ये. काय जाम थ्रिलिंग आहे का. म्हणजे नवीन असं ना जरा अजिबात येऊ नका. हे थोडा बहुत एक्सपिरियन्स असेल ना, थोडाफार एक्सपिरियन्स थोडा तरी तर या तुम्ही बिंदास. काही विषय नाही, जेणेकरून तुमची फाटणार नाही. आणि फाटली तर अशी अवस्था होते बघा, मग समजत नाही की कुठून यायचं कुठून नाही. चला आलो ऑलमोस्ट. ओके डन बॉयज. आणि मित्रांनो खाली उतरता उतरता एक असं सुंदरसं दृश्य बघायला भेटलंय. बघा बेबी झाला, बेबी झालाय बघा हिला. वाव कसं बोलते ते, कसं ओरडते. वाव ते बघा. सो गाईज फायनली आता आपण जेवायला बसलोय. सर्वांचं चालू आहे. राईस आयटम आहे, रोटी वगैरे काहीच नव्हती. आता हे करून डायरेक्ट आपण घरी भेटूया. आणि आजचा व्लॉग आपला इथपर्यंत होता. भेटू तुम्हाला घरी डायरेक्ट. आता जेवण करून खूप भूक लागले फटे. काय बोलतो? मी पण असणार घरी झोपायला यार सोबत. चलो घरी भेटूया चला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच होता. मस्त ट्रेकिंग झाली, आपण गडावरती गेलो तर चांगलं वातावरण होतं. आणि मी झोपून उठलोय. तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्याचे हाल. वैताग तर आलाय, बॉडी टायर्ड झाले पूर्ण. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांमध्ये तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करत जावा. काय बोलतेस? हा खूप चला. जास्त व्ह्यू आले पाहिजेत एका हफ्त्यामध्ये. ओके चला भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. शुभ दीपावली. शुभ दीपावली. बाय.